महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी, जनतेच्या मनातील नगरसेवक GS पाटील, माजी नगरसेवक। नवी मुंबईचे प्रथम नगरसेवक राहिलेले पाटील यांनी शहराच्या विकासासाठी कार्य केले। नवी मुंबईच्या प्रथम निवडणुकीत प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलेले, राजकारण, समाजकारण, रोजगार व सर्व समावेशक, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची विचारधारा असलेले हे आत्ताच्या महानगरपालिकेत निवडणूक लढवित आहेत। जनतेच्या मनातील नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा कल आहे। मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहराला आशिया खंडातील अग्रगण्य महानगरपालिका म्हणून नाव मिळवताना नाईक कुटुंबियांशी देखील समन्वयाचे संबंध असलेले GS पाटील निवडणूक रिंगणात आहेत। जनता आशीर्वाद देऊन पुन्हा मला सेवा करण्याची संधी देईल अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली। नमस्कार इंडिया, महाराष्ट्राचा स्टार कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहे नवी मुंबई या ठिकाणी। नवी मुंबईचं एक राजकारणात, समाजकारणात आणि गेली 25 ते 30 वर्ष राजकारणातलं एक अनुभवी नेतृत्व आणि 1995 मध्ये नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीतील एक विजय साजरा केलेले आणि एक नगरसेवक, एक अनुभवी नगरसेवक आज आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। GS पाटील साहेब जे आहे, जे राजकारणात, समाजकारणात अग्रेसर राहिलेले आहे आणि पहिले नगरसेवक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवलेली आहे। राजकारणातलं अनुभवी नेतृत्व आज आपल्या सोबत आहे। नमस्कार पाटील साहेब। नमस्कार। नमस्कार। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। त्यांच्याशी आपण समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक जी वाटचाल झालेली आहे या शहराची, या शहराच्या विकासाच्या दृष्टीच्या संबंधाने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। पाटील साहेब, गेली 25 ते 30 वर्ष जर आपण बघितलं मागं नवी मुंबईच्या अनुषंगाने, तर नवी मुंबईचा जो चेहरामोहरा बदलण्यामध्ये हा जो कालखंड होता तो परिवर्तनाचा कालखंड होता आणि एक ट्रान्सफॉर्मेशनचा कालखंड होता। याच्यामध्ये समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक आणि विविध अनुषंगाने या नवी मुंबई या शहराचा विकास झालेला आहे। तर आता जी निवडणूक होत आहे, होऊ घातलेल्या निवडणूक आहे महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी, यामध्ये अतिशय चुरशीची आता लढती आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यात तुम्ही एक अनुभवी नेतृत्व म्हणून या शहराला विकासाच्या दृष्टीने नेण्यासाठी आपल्याकडे काय विजन आहे, आपण काय विचार मांडू इच्छितात? नमस्कार। मी गेली साधारणतः 40 वर्षापासून राजकारणात आणि समाजकारणामध्ये आहे। गेल्या 40 वर्षाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक उपक्रम राबवलेले आहेत, सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत। त्याचप्रमाणे स्पर्धामध्ये खेळांच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत। अनेक क्रिकेट स्पर्धा असतील, मॅरेथॉन असेल, इतर बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण खेळाडूंना प्रोत्साहन दिलेलं आहे। आणि राजकारणाच्या माध्यमातून आपण बोलाल तर मी या ठिकाणी अगदी लहानपणापासून या नवी मुंबईचे नेतृत्व आहे माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्यासोबत मी काम केलेलं आहे आणि गेले कित्येक वर्षापासून मी त्यांच्या विचारांच्या माध्यमातून या ठिकाणी नवी मुंबईमध्ये मी राजकारण करत आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आमच्या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। मग तो सिडकोच्या माध्यमातून असेल, नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या MIDCच्या माध्यमातून असेल, अशा सर्व प्रकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांच्या सोबत राहून आपण कार्य केलेलं आहे। आता या निवडणुकीमध्ये खरं तर आपला नवी मुंबईतील ऐरोली हा जो मतदारसंघ आहे हा आपला बालेकिल्ला राहिलेला आहे। मग तो वाशीपर्यंत तुम्ही अनेक सिडको असेल, अन्य ठिकाणी अन्य डिपार्टमेंट असेल, यामध्ये आपण सक्रिय असतात, काम करत असतात, येणाऱ्या लोकांचं काम करता तुम्ही। जो माणूस काम घेऊन येईल त्याच्यासाठी मदतीची एक हाक आणि ज्या हाकेला वाव देण्याचं काम आपण या ठिकाणी केले। तर ऐरोलीच्या अनुषंगाने आपण काय विचार मांडू शकतो? या ठिकाणी आता तसं बघितलं तर बरेचसे प्रश्न आहेत, काही सुटलेले आहेत, काही प्रलंबित आहेत। आता आपण या ठिकाणी बघतोय तर महत्वाचा प्रश्न म्हणजे आमचा पार्किंगचा खूप मोठा प्रश्न आहे। हा फक्त ऐरोली पुरता नाही तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये हा प्रश्न आहे, पार्किंग आहे। त्याचमध्ये एक मोठं उद्यान असं काही म्हणजे आता तुमच्यासारखे पाहुणे मंडळी ज्यावेळी नवी मुंबईमध्ये येतात तर त्यांच्यासाठी असा एक दिवस आनंदाने त्या ठिकाणी आपण घालवू असं कुठलं माध्यम नाहीये किंवा जागा नाहीये। तर त्या अनुषंगानं असं
एक चांगलं मोठं उद्यान असं बनवायचं आहे की जेणेकरून त्या ठिकाणी आबालवृद्ध लहान मुलं सर्वजण आपण एकत्र त्या ठिकाणी येऊन आपला संपूर्ण दिवस मौज मजा करतील आणि आपला आनंद साजरा करतील. अशा प्रकारे मी त्या ठिकाणी एक नियोजन केलेलं आहे आणि 100% आपण त्यामध्ये आपण यशस्वी करू. नवी मुंबई या शहराची सध्याची परिस्थिती लक्षात घेता आणि वाटचाल लक्षात घेता निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मतदारांची संवाद हितगुज करताना आपण काय सांगू इच्छितो? तर पूर्वी ऐरोली म्हटलं की गुंडागर्दी, खून, मारामारी असा प्रकार होता. म्हणजे हे एक वेगळं ज्या ऐरोलीचं एक नाव झालेलं होतं, म्हणजे शहर बदनाम झालेलं होतं. परंतु गेल्या काही वर्षापासून नाईक साहेबांनी ज्यावेळी सूत्र हातात घेतली तेव्हापासून ह्या ऐरोली भागामध्ये शांतता प्रस्थापित झालेली आहे आणि लोकांना ही शांतता हवी असते. लोकांना अजिबात गुंडागर्दी हे अशी चालत नाही आणि म्हणून लोकांना या ठिकाणी राहणं आवडतं. आणि आज ही नवी मुंबई जे शहर आहे हे संपूर्ण भारतामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे. आज यासाठी खरं म्हणजे नवी मुंबईकर जनतेचे सुद्धा आभार मानले पाहिजेत. आणि त्याचबरोबर हे जे नवी मुंबईचं नेतृत्व आहे या नेतृत्वाचा विशेष म्हणजे त्यांचा हातभार आहे की शेवटी कुठल्याही शहराचा विकास होत असताना जे तेथील स्थानिक नेतृत्व आहे ते नेतृत्व स्ट्रॉंग असेल, चांगलं असेल तर नक्कीच जनता सुद्धा त्याला सहकार्य करतात. आज आपण इतर शहरांची परिस्थिती बघितली तर खूप वाईट परिस्थिती आहे आणि अशा प्रकारे नवी मुंबई हे एक चांगलं शहर आहे आणि भविष्यामध्ये ह्या शहराला अत्यंत अधिक उंचीवर नेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आणि नागरिकांना सुद्धा मी एवढंच सांगेन की आपण या ठिकाणी चांगलं आपले मतदान आहे 15 जानेवारीला मतदान आहे. त्या दिवशी आपण अजिबात कुठल्याही कोणाला घाबरून न जाता आपण चांगल्या उमेदवारांना मतदान करा आणि ह्या नवी मुंबईचं जे नाव आहे हे अधिक उंचावर नेण्यासाठी आपण अजून सहकार्य करा. एवढीच मी आपणा सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. इंडिया स्टार न्यूज मुंबई.